युधिष्ठिर आणि सगळे पांडव गांधारीला पण मान द्यायचे. युद्धाच्या वेळेला सुद्धा युधिष्ठिराला त्यांनी नमस्कार केला. तिने आशीर्वाद काय दिलाय माहिती आहे? यतो धर्मस्ततो जया. ज्या बाजूला धर्म आहे त्या बाजूचा विजय होवो. आता धर्म हे चांगल्या अर्थाने पण आपण म्हणतो, म्हणजे हा तुझा धर्म आहे वगैरे वगैरे. किंवा युधिष्ठिराचं एक नाव धर्म आहे. गांधारी कृष्णाला शाप देते. कृष्णाला शाप देण्याचं सामर्थ्य आणि तेज ज्या बाईत आहे ती काय असेल कल्पना करा. त्याकडे नियोग नावाची एक पद्धती होती. म्हणजे एखाद्या स्त्रीचा विवाह झाला आणि काही कारणाने ती विधवा झाली म्हणून असेल, पती समर्थ नाही म्हणून असेल, पण तिला मूलबाळ होत नाही, तर तेवढ्या पुरतं कोणातरी पुरुषाबरोबर ती राहायची आणि तिला जो मुलगा होईल तो मान्य केला जायचा. सत्यवतीच्याच तोंडी ते मला तिच्या आयुष्याचं सार वाटतं. त्याचे शब्द असे: अर्थशून्य भासे मजहा कलह जीवनाचा, धर्म न्याय नीती सारा खेळ कल्पनेचा. Sassy Saki's here, let's get loud. Join the conversation, make us proud with your sassy. नमस्कार, सॅसी सखीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज 8 मार्च इंटरनॅशनल वुमेन्स डे. सॅसी सखीकडून तुम्हाला सगळ्यांना हॅपी वुमेन्स डे. आजच्या या स्पेशल दिवशी आम्ही खूप छान चर्चा करणार आहोत आणि आज आमचा विषय आहे महाभारतातील स्त्रिया. महाभारत या महाकाव्यामध्ये आपण विविध कर्तव्यशील महिला पात्रांची आपल्याला ओळख झाली आहे. या स्त्रिया केवळ कथेचाच भाग नाही, बट द वे दे फेस चॅलेंजेस थ्रोन ॲट देम, दे आर इन्स्पायरिंग इन टुडेज स्टेट ऑल्सो. म्हणूनच या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहे सुचेताताई परांजपे. नमस्कार ताई. सुचेताताई या 10वीमध्ये मेरिट लिस्टमध्ये होत्या आणि त्यांना नॅशनल ओपन मेरिट स्कॉलरशिपसुद्धा मिळाली होती. येट शी ऑप्टेड फॉर आर्ट्स. सुचेताताई यांनी BA आणि MAमध्ये युनिव्हर्सिटी टॉप केलं आहे. वैदिक स्टडीजमध्ये PhD केलेलं आहे आणि त्यांनी जर्मनीमधल्या लायप्झिग युनिव्हर्सिटीमध्ये आणि USAमधल्या मॅकॅलेस्टर कॉलेजमध्ये संस्कृत शिकवलं आहे. तसंच ताईंनी भांडारकर इन्स्टिट्यूटच्या महाभारत प्रोजेक्टमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. सो अशाच अनुभवी आणि तज्ज्ञ अशा सुचेताताई आज आपल्यासोबत आहेत. ताई, आज आपण कुठल्या व्यक्तिरेखेपासून सुरुवात करणार आहोत? नमस्कार. आधी माझ्याकडूनही सर्वांना शुभेच्छा. आणि आजकाल आपण जे महिलांचं काय सक्षमीकरण वगैरे बोलतो ते किती जुनं आहे आपल्याकडे हे बघण्यासाठी आज मी इथे मुद्दाम बोलणार आहे. तर मी महाभारतातल्या 4-5 स्त्रियांबद्दल बोलायचा माझं इच्छा आहे. आणि त्यातली सगळ्यात पहिली कोण तर सत्यवती. आपल्याला सत्यवतीबद्दल कुठे काय माहिती असतं? म्हणजे फारसं काही माहिती नसतं त्यांच्याबद्दल. पण सत्यवती ही कोण होती माहिती आहे तुम्हाला? ही उपरिचर नावाच्या राजाची मुलगी आहे. अच्छा. तिला एक जुळा भाऊ होता. तो कोण? विराट. ज्याच्याकडे पांडव अज्ञातवासात राहायला गेले. तो विराट आणि सत्यवती ही एका कोळ्याला सापडली. एका कोळ्याला सापडले हे जुळं. बाय द वे, महाभारतात भरपूर जुळी आहेत. कृपकृपी जुळी आहेत. नकुल सहदेव आहेत. द्रौपदी दृष्टद्युम्न जुळे आहेत. खूप जुळे आहेत. उत्तर आणि उत्तरा जुळे भावंड आहेत. तर ही सापडल्यावर कोळी राजाकडे घेऊन गेला. तर राजाने सांगितलं, मुलगा दे मला, मुलगी घेऊन टाक तुला, मला नकोय. तर त्याने मुलीला जाऊ दिलं. म्हणजे मी हे मुद्दाम का सांगितलं की ही मुलगी जेव्हा मोठी झाली आणि तिला हे सगळं कळलं असेल तेव्हा तिच्या मनात काय भावना असतील. आय वॉज नॉट वॉन्टेड ही भावना मनात घेऊन मोठं होणं ही काही फार चांगली गोष्ट आहे. आणि ही राजाची कन्या वाढली कुठे तर एका कोळ्याकडे. मत्स्यगंधाही म्हणतो कारण तिच्या अंगाला तोच वास यायचा. तर पण तिने ते स्वीकारलं. आणि स्वीकारल्यावर मुख्य काय केलं की आपला जो पिता, आता हिचा पिता म्हणजे तो कोळी दाश, तर त्याला मदत करायला गेली. म्हणजे सर्वार्थाने ती त्या घरातली होऊन गेली. हे महत्त्वाचं आहे.
आणि मग ते झाल्यावर यमुनेतनं एका तीरावरनं दुसऱ्या तीरावर जाण्यासाठी त्यांची नौका होती, ती चालवायला शिकली, सगळं काही करायला लागली. पण मूळचं देखणे पण काही लपत नाही. आणि एकदा असंच नौकेतून जाण्यासाठी पराशर नावाचे ऋषी आले, तेव्हा ती नौका चालवत होती. तर त्या ऋषींना ही खूपच आवडली. अशी साधारण 18-19 वर्षाची मुलगी, ती मुळातच सुंदर असते. तर त्यांनी म्हटलं की तू माझी हो. अच्छा. तर ती म्हणाली कसं काय, नौकेमध्ये सगळे लोक आहेत. तर म्हणाले मी धुकं तयार करतो, म्हणजे कुणाला काही दिसणार नाही. बरं, मी हे जे सगळं तुम्हाला सांगतेय हे महाभारताच्या क्रिटिकल एडिशनमधलं आहे, जी पुण्याच्या भांडारकर इन्स्टिट्यूटनी तयार केली. आणि कुठलीही कथा, कादंबऱ्या किंवा इव्हन टी व्ही सिरियल्स बघून आपल्याला ह्याच्याबद्दल बोलायचं नाही आहे, ते थोडं बाजूला ठेवूया आपण. तेव्हा हे झाल्यावर ती त्यांची झाली आणि तिला मुलगा झाला. तो कोण माहीत आहे? व्यास. म्हणजे व्यास, जे महाभारताचे आपल्याला लेखक म्हणूनही माहिती आहेत आणि एक त्याच्यातली व्यक्तिरेखा म्हणूनही माहिती आहेत. ते त्यांची ही आई आहे. म्हणजे किती मोठं तिचं काम आहे बघा तिथे, किंवा रोल, भूमिका किती मोठी आहे. आणि मग ते म्हणाले मी प्रसन्न आहे, तू काही माग. तर ती म्हणाली किती छोटी मुलगी आहे बिचारी. ती म्हणाली मला ना सगळे मत्स्यगंधा म्हणतात, कारण माझ्या अंगाला माशाचा वास येतो. तसं असतंच ना. तर ते म्हणाले ठीक आहे, तुझा माशाचा वास मी काढून टाकीन. ऋषी होते, त्यांच्याकडे सिद्धी होत्या. तर त्यापेक्षा आपण असं करूया, तुला मी एक सुंदर सुगंध दरवळेल असं वर देतो. आणि तो अगदी म्हणजे मैलोद मैल पसरेल. पूर्वीच्या काळी योजन नावाचं परिमाण होतं, माईल्स ऑफकोर्स नव्हते. तर ते म्हणून तिला योजनगंधा असं नाव पडलं. की खूप दुरून, जसा कस्तुरी मृगाचा वास दुरूनच यायला लागतो, तसं तिला ते योजनगंधा नाव पडलं. मग ते काय म्हणाले की आपल्याला आता हा जो मुलगा झालाय त्याला कोळ्याच्या घरात ठेवून मी काय करू, मी एवढा मोठा ऋषी, तर मी त्याला घेऊन जातो आणि त्याला मी शिकवीन. बरोबर आहे ना त्यांचंही. मुलाचं शिक्षण इथे कुठलं होणार आहे. आणि म्हणून पराशर व्यासाला घेऊन गेले. म्हणजे एवढं सगळं करून सत्यवतीच्या हातात काय आहे ना, तो तिचा पती तिथे राहिलाय आणि ना, मुलगाला पण घेऊन गेला. म्हणजे मी हे सारखं का सांगते, एक स्त्री म्हणून मला ह्या प्रत्येक वळणावर तिच्याबद्दल आई ग असं वाटायला लागतं. की वाटत नाही, कारण तिने ह्याच्यावर खूप सुंदर उत्तर हुडकलंय. आणि तेच आज आपण 8 मार्चच्या निमित्ताने प्रत्येकीने लक्षात ठेवलं पाहिजे की कोणाच्याही आयुष्यात, स्त्री असो नाही तर पुरुष, संकट येतात, रडत न बसता त्याच्यावर सत्यवतीने मात कशी केली ती बघा. खूप दिवस गेले मध्ये, वर्ष. एकदा हस्तिनापूरचा सम्राट शंतनू हा असाच फिरायला आला होता नदीच्या काठी. आणि त्याला खूप सुंदर सुगंध कुठला येतोय तेच कळेना, हा कुठल्या फुलाचा तर नाही आहे. आणि मग त्या सुगंधाच्या दिशेने गेला तर तो म्हणाला मी हस्तिनापूरचा सम्राट आहे आणि तू माझी राणी हो. अच्छा. तर काय होतं माहिती आहे का, जेव्हा एखाद्या मुलीला लहान वयात ठेच लागते, पराशरांच्या बरोबर तिचं राहणं हे तिच्या दृष्टीने तसं सुखावह झालंच नाहीये. एक ती ना पत्नी म्हणून वावरली ना आई म्हणून. तर ती म्हणाली मी नाही काही बोलणार, माझ्या बाबांना जाऊन विचार. मग शंतनू आला त्या कोळ्याकडे. कोळी पण हुशार झाला होता. आता ते सगळे लोक ताक पण फुंकून पिणार एक्सपिरियन्स. आणि म्हणून कोळी म्हणाला अच्छा हस्तिनापूरचा सम्राट का, बर. सगळ्यांना माहिती होतं की शंतनूला गंगापासून, म्हणजे गंगेपासून 7 मुलं झाली होती, ती त्यांनी नदीत सोडली. आणि 8वा एक त्यांनी सांगितलं तू गेलीस तरी चालेल पण हा मुलगा पाहिजे, कारण हस्तिनापूरला वारस पाहिजे.
हो तर त्याचं नाव देवव्रत. देव पण तुला तर तो देवव्रत मुलगा आहे, तो राजा होणार. माझ्या मुलीने का लग्न करावं? तिच्या पदरी काय येणार आहे? तिच्या मुलांना काय मिळणार आहे? म्हणजे माणसं कशी बदलली पहा. आणि सत्यवती गप्प होती, कारण तिला काही ह्याच्यात पडायचंच नव्हतं. मग शंतनू म्हणाला, नाही, देवव्रत हाच युवराज आहे, तोच राजा होणार. तो निघून गेला. अच्छा पण तो इतका झुरायला लागला. पण लक्षात घ्या की शंतनूनी एका स्त्रीच्या प्रेमापोटी आपल्या मुलावर अन्याय केला नाही. तो परत गेला तिच्याशी लग्न न करता. मग त्या देवव्रतांनी माहिती काढली की काय झालं होतं त्या दिवशी. तिथून आल्यापासनं हे काही बोलत नाही आहेत माझे पिता. त्याच्याबरोबर गेलेल्या लोकांनी सांगितल्यावर शंतनूला न सांगता देवव्रत इथे आला आणि त्यांनी सांगितलं, मी त्यांचा पुत्र देवव्रत, आणि तुम्हाला माझ्या पित्याशी विवाह करायला काय अडचण आहे? अच्छा. तर कोळ्यांनी सांगितलं, तू राजा होणार, हिला काय मिळणार? तर तो म्हणाला, मी काय तुम्हाला म्हणजे सरळ सांगतो की मी राजा होणार नाही, वचन दिलं. बरं, वचन म्हणजे त्या लोकांचं काही. मग कोळी किती हुशार झाला होता. तो म्हणाला, ठीक आहे रे, तू आत्ता नाही म्हणतोस, उद्या तुझं लग्न झालं, तुला मुलं झाली की ते म्हणतील मोठ्या राजपुत्राचा मुलगा म्हणून आमचा हक्क आहे, विच इज अ फॅक्ट. बरोबर हा मुद्दा लक्षातच नव्हता आला देव. तो म्हणला, असं का? मग मला मुलंच होऊ नये असं मी करीन, मी लग्नच नाही करणार. अशा रीतीने देवव्रतांनी घोर प्रतिज्ञा केली की मी आजन्म अविवाहित राहीन. संस्कृतमध्ये उग्र घोर या अर्थाने भीष्म असा शब्द येतो. भीष्म झाला तयार. देवव्रत ह्याला आता आपण नंतर पुढे भीष्म म्हणतो. आणि भीष्मानी, कल्पना करा, भीष्म आणि सत्यवती यांच्यातलं वयाचं अंतर फार नसेल, नाही का? पण त्यांनी तिला म्हटलं, ए ही मातर, हे आई, चल रथात बस, मी तुला घेऊन जातो, आपण विवाह करू तुझा. केवढं मोठं मन असं. आणि मग सत्यवती गेली. मग तिला 2 मुलं झाली. एकाचं नाव चित्रांगद, दुसऱ्याचं नाव विचित्रवीर्य. मुलं लहान असतानाच शंतनू गेला. अच्छा. पण सत्यवतीनी, का सांगते सत्यवतीनी? कारण राजमाता हा एक विशिष्ट व्यक्तिमत्व असतं. राजा गेला तरी हिने लहान मुलाला गादीवर बसवलं, चित्रांगदाला, आणि राज्य केलं भीष्माच्या मदतीने. चित्रांगद युद्धात मारला गेला. अच्छा. दोघांचे विवाह लहानच आहे. लहानच होते. मग विचित्रवीर्याला गादीवर बसवलं. तो त्याला काहीतरी रोगच होता आणि हिला भयंकर भीती की ह्याचंही लग्न नाही झालं तर काय आता वंश म्हणजे तिला मुलगा पाहिजे ह्याच्यापेक्षा कुरुवंश पुढे गेला पाहिजे, बरोबर. ही तिची तळमळ होती. आणि विच इज राईट. मग तिने भीष्माना म्हटलं, हे बघ, तिकडे मी ऐकलं की त्या राजाच्या 3 मुलींचा स्वयंवर आहे, अंबा, अंबिका, अंबालिका, त्यांना घेऊन ये ना तू यांच्यासाठी. भीष्म गेला. मग काय युद्धविद्ध झालं, सगळं ते झालं, सोडून देऊ. आणि ह्या 3 जणी आनंदाने बसल्या. कारण त्यांना काय वाटलं की ज्या माणसानी आजन्म अविवाहित राहीन अशी प्रतिज्ञा केली तो आमच्यासाठी आला. म्हणजे त्यांना असं वाटलं की त्यांच्या सौंदर्यामुळे आणि भीष्मच त्यांच्याशी लग्न करणार आहे. आहे, बरोबर. असंच त्या बिचाऱ्यांना वाटलं. मग वाटेत ते कळलं की नाही, तसं काही नाहीये, अंबा उतरून गेली, आपण ते नको बघूया आता काही. आणि ह्या दोघी आल्या, त्यांचा विचित्रवीर्याशी विवाह करून दिला. ॲज लक वूड हॅव इट, त्या विचित्रवीर्याचा रोग बळावला आणि त्याचं मूल बाळ होण्याआधीच निधन झालं. म्हणजे सत्यवती बिचारी एकटी इतकी धडपडते पहा. ॲट एव्हरी स्टेज शी इज ट्राईंग हर बेस्ट. आणि ॲट एव्हरी स्टेज तिच्या पदरात काहीही पडत नाही. ठीक आहे. मग तिने भीष्माला म्हटलं, त्याकडे नियोग नावाची एक पद्धती होती. म्हणजे एखाद्या स्त्रीचा विवाह झाला आणि काही कारणाने ती विधवा झाली म्हणून असेल, पती समर्थ नाही म्हणून असेल, पण तिला मूलबाळ होत नाही, तर तेवढ्यापुरतं कोणातरी पुरुषाबरोबर ती राहायची आणि तिला जो मुलगा होईल
तो मान्य केला जायचा. आणि हे त्या काळात एक्सेप्टेबल होतं. ऍक्सेप्टेबल म्हणजे आजच्या धर्मशास्त्रात नियम आहेत तसे. म्हणजे आपल्याला जे वाटतं प्राचीन माणसं ना त्यांचे जुने पुराणे विचार असतील आपल्यापेक्षा खूप मॉडर्न होते. आजच्या डेटमध्ये इट माइट लाईक अगदी ब्लास्फेमी म्हणजे कोणाला हे शक्यच वाटणार नाही. तर भीष्म म्हणाले बरोबर आहे आपण करूया. आता सत्यवती एक हुशार स्त्री आहे हे लक्षात घ्या. हुशार आणि चतुर. आत्तापर्यंत तिने पावलं कशी उचलली आहेत बघितलं. ती म्हणाली भीष्माला आपण असं करूया ना तूच कर की नियोग. कारण तू कुरुवंशाचा आहेस. चांगला उमदा देखणा तरुण आहेस तूच ये. भीष्माला त्यांना आश्चर्याने थक्क होणे असा जो वाक्प्रचार आहे तसे ते झाले. म्हणाले त्यांनी अगं तुझ्या पायी मी अशी प्रतिज्ञा केली आणि आता तू मला ती मोडायला सांगतेस. माझ्याच्यानी हे होणार नाही. मग सत्यवती विचार करायला लागली काय करू. मग तिला आठवलं व्यास तिचा तो माझाच मुलगा आहे. आता गंमत कशी आहे व्यास आणि भीष्म हे सावत्र भाऊ आहेत. हो कारण भीष्मांचा पिता शंतनू आणि व्यासांची आई सत्यवती आणि त्या दोघांचा मुलगा म्हणजे लक्षात आलं तुमच्या. म्हणजे एक प्रकारे नात्यातलाच मुलगा. मग तिने व्यासांना बोलावलं. म्हणाली असं असं आहे तुला हे करायचं. व्यास तिकडे हिमालयात कुठेतरी तपश्चर्या वगैरे असं चालू होतं. मग ते म्हणाले माझी तयारी आहे कारण हे कर्तव्य म्हणून मी करणार. पण आज नको. मी असा हा तपस्व्याच्या वेशात आलोय आणि महाभारतामध्ये व्यासांचं जे वर्णन आहे त्यांचं एक नाव कृष्णद्वैपायन आहे. ते काळे होते वर्णाने. काळे असू देत त्याच्याबद्दल काही नाही. आपले सगळे देव सुद्धा राम आणि कृष्ण सुद्धा सावळे आहेत. कोणी फेअर अँड लवली असं आपल्याकडे नाही. तर त्यांच्या अंगावर केस होते दात पुढे होते. तपश्चर्येत असल्यामुळे केस बिसचा सगळा अवतार होता. फाटके तुटके कपडे होते. ते म्हणाले मी राहतो इथे या आफ्टर ऑल त्या राजकन्या आहेत. हस्तिनापूरच्या सम्राज्ञी आहेत त्या. आणि मी त्यांना कसा सामोरं जाऊ. सत्यवती म्हणाली नथिंग डुईंग. मला आता वेळ काढायचा नाही. त्या विचित्र वीर्यासाठी मी थांबले तोच गेला. ती डेस्परेट झाली एकदम. डेस्परेट म्हणजे काय. आणि मग तिने व्यास म्हणाले ठीक आहे पण मला एक सांगा तुम्हाला याच्यातली एक गोष्ट खटकली नाही की सत्यवतीने खुशाल भीष्मांना सांगितलं मला आहे ना लग्नाआधी आहे ना एक मुलगा होता. हो म्हणजे तिच्यात ते करेज होतं. आणि का होतं स्वार्थासाठी नाही कुरुवंशासाठी. मग मला नेहमी वाटतं बरं का तिचीच सून म्हणजे कुंती पांडूची बायको. कुंतीने का बरं नाही सांगितलं मला ना लग्नाआधी एक मुलगा होता बरं का त्याचं नाव कर्ण. सांगितलं असतं तर महाभारतच बदललं असतं. तिने कधीच नाही सांगितलं. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. आपण वी कीप सेइंग यू नो की इफ आय वर इन युअर शूज यू वुड हॅव टेकन द सेम डिसिजन. कोणी बदलू नाही शकत. तर एनिवे मग व्यास गेले. आता हिने ती आधी तयार नव्हती नियोगाला अंबिका. मग ही म्हणाली नाही कुरुवंशासाठी वगैरे वगैरे वगैरे. आपल्याकडे काय फॅमिली की इज्जत म्हटल्यावर सगळेजण काही करायला तयार. तर ती म्हणाली आणि शिवाय तुझा देवर येणार आहे. संस्कृत शब्द आहे. देवर म्हणजे दीर. हिला दीर कोण माहितीये भीष्म. तिला कुठे माहिती व्यास. तिला वाटलं व्यास. तिला वाटलं चला हे येणार किंवा कोणीतरी कुरुवंशातला चुलत भाऊ चुलत घराण्यातला पण कुरुवंशातला आहे. कोणीतरी राजकुमार येणार. शी वॉज काइंड ऑफ ओके विथ दॅट. पण आले कोण. ती घाबरली. तिने डोळे मिटून घेतले. नाही व्यास आले ते झालं. व्यासानं बघून तिने डोळे मिटून घेतले आणि त्या दोघांना जो मुलगा झाला तो धृतराष्ट्र जन्मांध होता. कारण आईने गर्भाधानाच्या क्षणी डोळे मिटलेले होते. आपल्याकडे गर्भसंस्कार हा एक स्वतंत्र विषय आहे पण असं झालं. सत्यवती पुन्हा वैतागली. खरंच बिचारी काय मला वाईट वाटतं तिचं. मग ती म्हणाली अंबालिकाला की आता तुझी पाळी. अंबालिकाला ती आले व्यास आले रात्री
त्यांना बघून ती भीतीने पांढरी फटक पडली आणि म्हणून पांडू हा ॲनिमिक, पांडू म्हणजे पांडुरका, त्याला काहीतरी जन्मजात ॲनिमिया सारखं काहीतरी होतं, अच्छा. रोग होता. आता काय झालं, कुरु वंशात 2 मुलं आली, धृतराष्ट्र आणि पांडू, पण दोन्ही शरीराने दुबळी आहेत. अशी माणसं राज्यावर बसू शकत नाहीत असं असतं काहीतरी, अनलेस देर इज सम एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन. मग सत्यवती म्हणाली, नाही नाही अंबिके, तू मोठी आहेस, तुला आज परत यावं लागेल व्यासांसमोर. अंबिका म्हणाली, हो येते ना. कशा बायका हुशार होतात बघ. आणि तिने सांगितलं येते आज रात्री मी तयार राहते. आपली एक दासी होती पारशवी नावाची, तिला आपला मुकुट वगैरे सगळं दिलं आणि म्हणाली, तू तो घालून त्यांना सामोरी जा, मी नाही जाणार आहे. आणि मग पारशवी गेली. फॉर अ दासी इट वॉज अ ग्रेट थिंग की व्यासांसारखे थोर महर्षी माझ्यासाठी आलेत, की व्यासांना काय कळलं नाही. त्यांनी म्हटलं ठीक आहे, हीच ती आहे अंबिका. आणि त्यांना जो मुलगा झाला, सिन्स बोथ द पेरेंट्स वेअर हॅपी, त्यांचा मुलगा खूप शहाणा झाला. त्याचं नाव विदुर. पण तो दासी पुत्र आहे म्हणून त्यालाही राज्यावर बसायचा अधिकार नाही. म्हणजे काय म्हणायचं काय, ती इतकं एफर्ट घेते, कष्ट घेते, प्रयत्न करते, चांगले चांगले मार्ग हुडकते. शेवटी अर्थात धृतराष्ट्राला बसावंच लागलं राज्यावर, तो भाग वेगळा. पण या सगळ्यामुळे ही जी बिचारी एका राजाची मुलगी आहे सत्यवती, तिला काय झालं, हाती काय मिळालं, नवरा नाही, तो शंतनू लवकर गेला आणि पराशर तर थांबलेच आधीच गेले. मुलगा नाही. बरं, हे चित्रांगद आणि विचित्रवीर्य त्यांच्या लहानपणीच गेले. नातवंड म्हणावी तेही सगळे असे विचित्र, कोणी जन्मांध, कोणी ॲनिमिक, कोणी दासीचा पुत्र. म्हणजे काय मिळालं तिला. आणि म्हणून ती खूप वैतागली, डेस्परेट. तू मगाशी म्हणालीस तसं शी गॉट डेस्परेट. आणि आयुष्यात प्रत्येकच चाल जर तुमची चुकत नाही, पण यश मिळालं नाही त्याला, तर जे होतं ते तिचं झालं. तिला वाटलं नको मला हे सगळं. आणि ती आपल्या दोन्ही सुनांना घेऊन वनवासात निघून गेली, अंबिका आणि अंबालिकांना. आणि मला सत्यवतीचं कौतुक अशासाठी वाटतं की यातली एकही गोष्ट तिने स्वार्थासाठी केली नाही, की मला ना हे पाहिजे म्हणून मी ना तसं करीन, असं कधीच नव्हतं. बरोबर. फक्त कुरुवंश एवढंच तिचं ध्येय होतं. आणि तरी सुद्धा सत्यवती माझ्या मते उपेक्षित राहिली. कोणी लिहिलंय सांगा सत्यवतीवर? कोणी पुस्तकं काढली का, सिनेमा काढला का, काय काढलं? आम्ही कॉलेजमध्ये असताना एक नाटक लिहिलं गेलं, मत्स्यगंधा, वसंत कानेटकरांनी लिहिलं. त्याच्यातली सत्यवती मला अजून आठवते. आणि त्या नाटकात एक काव्य आहे, गाणं आहे म्हणजे सत्यवतीच्याच तोंडी. ते मला तिच्या आयुष्याचं सार वाटतं. त्याचे शब्द असे, अर्थशून्य भासे मजहा कलह जीवनाचा, धर्म न्याय नीती सारा खेळ कल्पनेचा. म्हणजे ती इतकं करून धडपड करून हताश झाली शेवटी, पण प्रयत्न सोडले नाहीत. आणि ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे की फळ काय मिळेल हे आपल्या हातात नाही, पण प्रयत्न सोडू नका. आणि म्हणून सत्यवतीकडनं आपण आज सुद्धा शिकण्यासारखं माझ्या मते खूपच निश्चितच आहे. तर ताई, सत्यवती जी नातवंड होती, धृतराष्ट्र आणि पांडू, आणि यांच्या ज्या बायका होत्या गांधारी आणि कुंती, यांच्याबद्दल काही स्टोरीज आहेत? अर्थात, कारण त्यांच्यापासूनच पुढे आपण ज्यांना कौरव आणि पांडव असं फेमसली ओळखतो, ते दोघं जण आपल्याला दिसणार आहेत. पहिले गांधारीबद्दल, कारण ती मोठी पण आहे आणि तिची गोष्ट आपल्याला माहिती नसते बिचारीची. गंधार देश म्हणजे आजचा त्या काळीचा कंदाहार ज्याला आपण म्हणतो ना, अफगाणिस्तान. तेव्हा अफगाणिस्तानापर्यंत आपलंच राज्य होतं सगळीकडे. आणि ही कंदाहारची राजकन्या म्हणून, म्हणजे गंधार देशाची म्हणून गांधारी. अच्छा. आता काय झालंय,
धृतराष्ट्र भले हस्तिनापूरचा राजा असेल पण तो जन्मांध आहे. त्याला कोणी आसपासच्या लोकांना माहिती आहे कोण त्याला मुलगी देईल मुद्दामून. अच्छा. मग भीष्माने ठरवलं आपण लांब लांबच्या जाऊन मुलगी राज्यातले. आणूया. अच्छा. आणि म्हणून अफगाणिस्तानापर्यंत गेले आणि सांगितलं हस्तिनापूरच्या सम्राटासाठी मागणी घालायला आलो, विच वॉज अ फॅक्ट. म्हणजे गांधारीला हे माहिती नव्हतं. तिला माहिती नव्हतं की हा जन्मांध आहे. अच्छा. बरं, इतका दूर तो देश. हां. आत्ता सुद्धा आपण कुठे जातो इतक्या दूर, म्हणजे अफगाणिस्तानामध्ये तर नाहीच पण कशाला हो, जाऊ. बरोबर. आणि त्या वेळेला राजा तर तिकडे, म्हणजे तिचा पिता सुबल त्याचं नाव, तो तर येऊच शकणार नव्हता. त्याने काय केलं, आपला जो मुलगा युवराज होता त्याला म्हटलं तू हिच्याबरोबर जा, हिचं लग्न लावून दे आणि परत ये, कारण तू पुढचा राजा होणार आहेस. त्या भावाचं नाव माहिती आहे, शकुनी. हां, शकुनी. हां, तर हा शकुनी तिचा भाव. मुद्दाम का सांगितलं, शकुनी परत गेला असता तर तो तिथला राजा होणार आहे. पण इथे आल्यावर त्यांना जेव्हा विवाहाच्या आधी काही वेळ कळलं की हा जन्मांध आहे, तेव्हा शकुनी भयंकर घाबरला. तो म्हटलं अगं लग्नाच्या आधीच ज्या लोकांनी आपल्याला फसवलंय, तुझं काय होईल. याचं आणखीन एक कारण असं की गांधारी सुद्धा गडबडून गेले. लहान आहे, लग्नाची स्वप्न बघत आलेली राजकन्या आहे आणि तिला जर कळलं की पती जन्मांध आहे, म्हणजे मी काय दागिने घातले, किती सुंदर आहे, त्याला काही फरकच पडणार नाही. आणि मुख्य फसवलं गेल्याचं दुःख असतं. बरोबर. तर ती म्हणाली तो जन्मांध आहे ना, मी पण डोळ्यावर पट्टी बांधणार. म्हणजे खरं ही म्हणजे तिने हे रागानी किंवा काय रागानी, स्वतःवरचं- निराशेनी, कधी कधी लोक निराशा, आजकाल बघा सगळे जण डिप्रेशन बद्दल बोलतात आणि डिप्रेशन मध्ये गेलेली माणसं चुकीचे निर्णय घेऊ शकतात. तसं तिने एखादी आजची तरुणी असती तर तिने म्हटलं असतं त्याला दिसत नाही ना, मी त्याची काठी होईल, मी त्याला सगळीकडे घेऊन जाईल. बरोबर. बरोबर आहे. पण ते काय जे आता आपण कोण नावं ठेवणार तिला. म्हणून शकुनी म्हणाला तू अशी पट्टी बांधलीस तो राजा जन्मांध, मी इथे थांबतो. हे मी मुद्दाम का सांगितलं, स्त्रियांशी संबंधित आहे असं नाही, पण शकुनी काही आपण म्हणतो तितका दुष्ट हां, म्हणजे ते नव्हता. असं विलन सारखं कॅरेक्टर दाखवण्यात आलं आहे, पण पुढे तसं तो नव्हतं. चिडला असेल ना, माझ्या बहिणीला किंवा एवढं मुलीला कोणी फसवण्यात असं आलं, फसवलं तर बरोबर. मी पण चिडेन. बरोबर. तर एनिवे मग गांधारीचा विवाह झाला. तिने ती डोळ्यावर पट्टी बांधलेलीच आहे आणि किती अवघड आयुष्य असेल पण. हो. हां, पण ठीक आहे. त्याच्यात पांडू, त्याचा तोपर्यंत कुंतीशी विवाह झाला होता आणि तो म्हणाला, त्याला पांडूला राज्यबिज्यमध्ये काही रसच नव्हता. तो म्हणला मी हिमालयात जाऊन तप करणार. तर तो ह्या त्याची माद्री नावाची पण पत्नी आहे, दोघींबरोबर उत्तर कुरु म्हणतात त्याला, म्हणजे नॉर्थ ऑफ कुरुक्षेत्र, तिकडे तो गेला हिमालयात निघून. तिथे कळलं की कुंती पण गर्भवती आहे आणि इथे ही पण गर्भवती झाली होती गांधारी. अच्छा. पण कुंतीला युधिष्ठिर झाल्याची बातमी हेरांनी आणली, पण हिला हिची डिलिव्हरीच होईना. ती चिडली की काय सगळीकडे असं होतं. गांधारी चिडली आणि तिने आपल्या पोटावर आघात केला आणि तिचा गर्भ पडून गेला. आता एक गंमत सांगते. आपल्या मनात इतके गैरसमज असतात. सगळीकडे तुम्ही वाचलं असेल कुठल्या तरी गोष्टीत, कुठल्या तरी सिनेमात, काहीतरी, की तिला एक लोखंडाचा गोळा झाला, त्याचे तिने 100 तुकडे केले. लोखंडाचा गोळा कोणाला होईल का? मग संस्कृतमध्ये त्या क्रिटिकल एडिशनमध्ये शब्द काय आहे तर लोहगोल. लोहचा एक अर्थ लोखंड असा 100% आहे, दुसरा अर्थ असा आहे लाल बुंद. मासाचा गोळा हा लाल बुंद असणार आहे. तुम्हाला जर कुठली गाणी बिणी माहिती असतील, वसंतराव देशपांड्यांचं एक गाणं आहे पहा, तेजोनिधी लोहगोल, असं सूर्याचं वर्णन केलंय. मग आता सूर्याचं वर्णन काय, तो लोखंडाचा गोळा आहे असं केलंय का लाल बुंद आहे असं केलंय. तेव्हा तिला तो मासाचा गोळा झाला. आता एक आणखीन गांधारीच्या आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट माझ्या मते,
गांधारीचं खरं कौतुक कोणी केलं असेल? कल्पनाच येणार नाही. व्यास. अच्छा. ती व्यासांची सून आहे, कारण धृतराष्ट्र हा त्यांचा पुत्र आहे. हा? जरी कागदोपत्री नाही तरी खरा त्यांचा. आणि त्यांना कुठेतरी ते डाचत होतं की ही फसवली गेली बिचारी. आणि म्हणून ते गांधारीचे कौतुक करायची एक संधी सोडत नाही. त्यांच्या जेव्हा कानावर आलं, तिचं नेहमी उल्लेख प्रज्ञावती, सत्वशीला वगैरे वगैरे शब्दांनी करतात ते. मग ते तिला म्हणाले, तू काय वेड्यासारखं केलंस, असं करू नकोस. आपण हे अनेक कुंभांमध्ये घालू, त्याच्यात मी काही आज्य म्हणजे तूप नव्हे, फक्त काही इतर काहीतरी मी औषधं घालतो, मलम घालतो आणि ही आपण वाढवू मुलं. आता ही कथा आहे, ही आपण मेटॅफरिकली घ्यायची, रूपकात्मक घ्यायची. हां, आणि व्हॉटेवर तिला मग त्यातून मुलं झाली. त्यातला मग तुम्हाला माहिती असेल 100 कौरव आपण म्हणतो. आता 100 कौरव एकट्या हिला होणं शक्य नाहीये. त्याचा अंतःपूर मोठं होतं, राजा होता धृतराष्ट्र, तेव्हा कुणाकुणाची ती मुलं असावीत. 100 कौरवांचा उल्लेख महाभारतात फक्त 2दा येतो नावाची यादी. एकदा ते सगळे जन्मले म्हणून, एकदा ते सगळे मरण पावले म्हणून. मग कोणाचा येतो? दुर्योधन, दुःशासन, विकर्ण म्हणून एक होता, चित्ररथ म्हणून एक होता आणि युयुत्सु. या 5 जणांचे उल्लेख अधनं दुर्योधन दुःशासन तर कायमच पण येत राहतात. पण त्यांना एक मुलगी पण होती, दुःशला. ती पण मुलगी होती, ती पण यांच्यातनंच आलेली. बरोबर आहे तुझं. मग आता गंमत अशी आहे की इकडे पांडू मरण पावतो, म्हणून कुंतीला तोपर्यंत त्यांची 5 मुलं झालेली असतात. त्यांना घेऊन कुंती परत येते. आपण कुंती माद्रीबद्दल बोलू तेव्हा मी बोलीन ह्याच्यावर. आता हे 100 कौरव आणि हे पहिल्यापासनं राजवैभवात वाढलेले राजकुमार आहेत. हे जे आले ते ऋषिकुमारांसारखं आयुष्य जगत आले. कंदमुळं खा, कुठे घे घे, ही तप करा वगैरे वगैरे. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा एखादी कुंती, माद्री पण गेलेली आहे, कुंती ती आता विधवा आहे, 5 मुलांना घेऊन मोठ्या दिराच्या आश्रयाला येते, तेव्हा सगळ्या लोकांची सहानुभूती तिला आणि त्या 5 मुलांनाच जाणार. हे आजही तितकंच सत्य आहे. आणि मग तसं झाल्यामुळे कौरवांच्या मुलांवर, म्हणजे या दुर्योधन दुःशासनांवर वगैरे काहीसं एक तू मोठा ना गप्प बस असं करून आपण जसं करतो ना, आणि एखाद्याचं जास्त कौतुक करतो, तसं होत होत पांडवांचं कौतुक खूप झालं आणि मग त्यांच्यात वैर निर्माण झालं. ते वैर कुठल्या टोकाला गेलं ते तुम्हाला माहितीच आहे. पण प्रत्येक वेळेला अगदी द्यूत खेळताना सुद्धा गांधारीनी दुर्योधनाला बोलावून सांगितलं, नका हे करू, हे वाईट आहे, करू नका. पण तो ऐकणारच नव्हता. काय आहे, दोन्ही अर्थाने त्यांच्याकडे बघायला ना आई आहे ना वडील अंध म्हणून, हिने डोळ्यावर पट्टी बांधली आहे म्हणून, पण तरी गांधारीचं मुलांवर खोटं प्रेम नाहीये, आंधळं प्रेम नाहीये. धृतराष्ट्र मात्र दुर्योधनावर आंधळं प्रेम करायचा, त्याला संमती द्यायचं. एनिवे, पुढे तर गांधारीनी जेव्हा युद्धाचा प्रसंग आला तेव्हा सांगितलं, ती आली दुर्योधनाकडे आणि म्हणाली, तू जर इथे युद्ध केलंस तर तुझा संहार होईल आपल्या कुरुवंशाचा, हे लक्षात घे. पण तो कुठे ऐकायच्या परिस्थितीत होता. आत्ताही जगात इतकी युद्ध चालतात, आपले पंतप्रधान जाऊन अहो नको, अहो शांतता वगैरे करतात, पण कोण ऐकतं? तिथेही कोणी ऐकलं नाही. आणि तुम्हाला आठवत असेल तर युधिष्ठिर आणि सगळे पांडव गांधारीला पण मान द्यायचे, कारण ती सच्शील होती आणि आईच्या आधी ते तिला नमस्कार करायचे. युद्धाच्या वेळेला सुद्धा युधिष्ठिराला त्यांनी नमस्कार केला. तिने आशीर्वाद काय दिलाय माहिती आहे? यतो धर्मस्ततो जया. ज्या बाजूला धर्म आहे त्या बाजूचा विजय होवो. आता धर्म हे चांगल्या अर्थाने पण आपण म्हणतो, म्हणजे हा तुझा धर्म आहे वगैरे वगैरे,
किंवा युधिष्ठिराचं एक नाव धर्म आहे, नाही का? धर्मराज धर्मराज म्हणता तुम्ही त्याला. मग काय तिच्या मनात होतं हे कळत नाही आपल्याला. पण मग ते सगळं होतं, तिला तो रोजचा संहार काय होत आहे कानावर पडत होतं. कल्पना करा, त्या युद्धामध्ये जो प्रचंड संहार झाला, तिची मुलं नातवंड आणि कोण पडतवंड, चुलत भाऊ, काय काय सगळे गेले. आणि तेव्हा तिने कृष्णाला बोलावलं. हे गांधारीचं मला फार महत्त्वाचं वाटतं. काय आहे माहिती आहे, स्त्रीला असं लहानपणापासून सांगितलं जातं, सहन करायचं बरं, उलट उत्तर द्यायचं नाही. कबूल आहे, उलट उत्तर द्यायचं नाही हे माहिती आहे. सहन कितपत करायचं ही याची प्रत्येकाची मर्यादा असते. गांधारीने कृष्णाला फैलावर घेतलं. ती म्हणाली, तुझ्यामुळे हे युद्ध झालं, तू हे सहज थांबवू शकला असतास. तर कृष्ण म्हणाला, हेच तू आधी तुझ्या मुलाला सांगायला हवं होतंस. ती म्हणाली, नाही, पण खरा कारण तू आहेस. आणि कृष्णाचा या युद्ध घडवून आणण्यात बराचसा हातभार होता हे आपल्याला माहितीच आहे. ते झाल्यावर जस्ट इमॅजिन, गांधारी कृष्णाला शाप देते. अच्छा. कोणाला माहीत नसतं. ती म्हणते, म्हणजे तिच्याकडे काय सामर्थ्य आहे, नुसतं मेंटल नाही, म्हणजे तिचा शाप खरा होतो हे सामर्थ्य आहे. ती म्हणते, तू या भावाभावांच्यात युद्ध माजवलंस आणि सगळा नाश केलास. मी तुला शाप देते की तुमच्या यदुवंशात सुद्धा असंच युद्ध माजेल आणि तुमचा वंश नाहीसा होईल. आणि तुम्हाला माहिती आहे, पुढे द्वारकेमध्ये यादवी माजली असंच आपण म्हणतो. हां, आणि त्याला सिव्हिल वॉरला मराठीतला किंवा संस्कृतमधला शब्द यादवी असाच आहे, कारण यदुवंशातली भांडणं एकमेकात, भावाभावात. कृष्णाला शाप देण्याचं सामर्थ्य आणि तेज ज्या बाईत आहे ती काय असेल कल्पना करा. आणि पुढे ते म्हणजे तेव्हा आता युद्धाचं सगळं झालं, ती खूप शोक करते नॅचरली. पण मग धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती असे तिघं वानप्रस्थाला जातात. आणि तिथे त्यात वणवा लागतो आपल्याला माहिती आहे. आणि त्यात ते म्हणजे अग्निसात होतात असं म्हणतात. तसं तेव्हा ही बिचारी गांधारी म्हणायला गेली तर पोझिशन काय आहे, हस्तिनापूरची साम्राज्ञी. काय मिळालं, म्हणजे कुठेतरी गरिबा घरी राहिली असती तरी बिचारी सुखात राहिली असती. पण लग्न फसवून नवरा जन्मांध, नंतर मुलं वाईट निघाली, त्याला ती जबाबदार होती. पण शेवटी एक आई म्हणून तिला दुःख झालंच असेल. आपली मुलं आपल्या डोळ्यासमोर गेली हे पाहणं आईसाठी किती वाईट असेल. आणि शेवटी तरी सुद्धा नवऱ्याची साथ सोडली नाही. म्हणजे वानप्रस्थाला सुद्धा त्याच्या आणि कुंती सुद्धा, म्हणजे ते तिघही सोबत गेले, म्हणजे त्यांच्या मुलांचं एवढं युद्ध झालं. आणि हे पण अगदी बरोबर आहे. म्हणजे गांधारी इन अ वे आपण असं पण म्हणू शकतो का की काइंड ऑफ मिस्ड अपॉर्च्युनिटी. म्हणजे एक तर धृतराष्ट्र जन्मांध होते, पण तिचं लग्न झाल्यावर देन शी डिसाइडेड की आता मी पट्टी बांधणार. म्हणजे तिच्यासाठी ऑलरेडी एक वन इज यूज टू दॅट कंडिशन. आता हिला नव्याने सगळं. अगदी बरोबर आहे. मला नेहमी वाटतं, डोळे बांधून चालून बघा तुम्ही. अरे आपल्याच घरात आपण अडखळतो, मग हिला तर सगळं आयुष्य तसं काय. आणि मुलांमध्ये पण जसं कुंतीचे मुलं बघितले तर तिने जे म्हटलं की जशी जी स्टोरी आहे की जे पण आहे ते पाची वाटून घ्या, सगळं ऐकायचे. पण हिचा मुलगा हिचं ऐकायचंच नाही. आपण कुंतीच्याच गोष्टीकडे वळूया. चालेल. सो आत्तापर्यंत आपण ऐकलं सत्यवती आणि गांधारीबद्दल. यापुढे आपण ऐकूयात कुंती, माद्री आणि द्रौपदीबद्दल पार्ट 2 मध्ये.